नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शिवराणा सेवा संघ महाराष्ट्र व नागरी विकास सेवाभावी संस्था यांच्यातर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप गुणवंत सन्मान पुरस्कार 2026 व समाजभूषण पुरस्कार 19 जुलै रोजी तिरुमला मंगल कार्यालय पुंडलिक नगर छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला। या कार्यक्रमात 10वी 12वी गुणवंत विद्यार्थी स्पर्धा परीक्षा MPSC UPSC स्टॉप सिलेक्शन बँक पोलीस सैन्य दल व इतर शासकीय सेवेत नव्याने निवड झालेल्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पालकमंत्री संजय सिरसाट ज्यांचे कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती। समाजभूषण समाजसेवक तसेच समाजातील विशेष कार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा शिवराणा सेवा संघ अध्यक्ष लालचंद टाटू व सदस्यांकडून सत्कार करण्यात आला। पुढचं नाव आहे अथर्व नितीन परदेशी। अथर्व नितीन परदेशी भारती सुभाष कुसारे भारती पण स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे। भगवान सिंग राजपूत पूर्वा भगवान सिंग राजपूत त्यानंतर चला गणेश कैलास परदेशी पुढे देवराज उमेश सिंग परदेशी आयुष्य विशाल परदेशी आयुष विशाल परदेशी त्यानंतर कल्याणी पूनमचंद देहंकर वर्ग 10वी एक मिनिट करू चला पुढील आहे कल्याणी पुढील गुणवंत विद्यार्थी चेतन शेवकर पुढचं नाव आहे प्रज्ञा पंजाबराव गवळी आपण सत्कार करायचा आहे। प्रज्ञा आली आहे प्रज्ञा पुढे या काय घ्यायचं आहे रुचिता एक मिनिट थांबून घेऊया। यानंतर रुचिता शिवशिका जोरदार टाळा या गुणवंतांसाठी यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी दिला जातो। एकदा जोरदार टाळ्या पुणे धन्यवाद। यानंतर गट विकास अधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली आहे जागृती दीपक गिराशे जागृती दीपक गिराशे सिलेक्शन झालंय। शीतल शामशेख राजपूत कैलास शिवलिंग कोकण कल्पना देवडे जयराज शिवलिंग कोकण आहे त्याचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो आपसात न बोलता समाजभूषण पुरस्कार आहे याची जबाबदारी आपण घ्यावी। आपसात बोलू नका जेवताना बोलू आपण। तर या ठिकाणी जोरदार टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे। भाऊसिंग सिंग बाहेर इंजिनियर यांना हा सन्मान सगळ्यांनी द्यायचा आहे। भाऊसिंग सिंग बाहेर साहेब तुम्ही पुढे या सगळ्यांना विनंती त्यांनी हा पुरस्कार द्यायचा आहे। या सगळेजण या मोठे मोठे चेक आम्हाला मिळतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। पुढचं मी या ठिकाणी प्रतिनिधित्व पण असेल तर त्या माणसाला या ठिकाणी निमंत्रित करतो की गेल्या 8 दिवसापूर्वी त्यांचे या ठिकाणी वाढदिवस साजरा झाला होता।
सेवा. सामाजिक कार्यात सर्व असणारे सुनील राजपूत आणि मला परत पण झालेला आहे त्यांच्याशी जोडू नका. यानंतर मी अशा व्यक्तीला निमंत्रित करतो, प्रतिनिधित्व असेल तर आम्हाला सांगा. सुरेंद्र राजपूत वाशिममधून आलेला आहे. सकाळी 5 वाजता त्यांचा मला फोन होता. मी 5 वाजता सुद्धा जागा होतो, रात्री 12 वाजताही जागा होतो, कारण माझ्या समाजातल्या गुणवंतांचा सन्मान करायचा आहे. गेल्या 8 दिवसापासून आम्हाला झोप नाही आली, पण खऱ्या अर्थानं आम्हाला झोप येईल आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी म्हणेन. तर आपण करूया वाशिममधून आलेले आमच्या शिवराणा सेवा संघाचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष, तिकडं सुद्धा शिवराणा आहे आपला, त्यांच्या सत्कार सत्कार महोत्सव मिळून करायचा आहे. सर्वांना विनंती आहे, खूप लांबून आलेले साहेब खूप अभियंता म्हणून त्या रुजू झाल्या आणि त्यांचे शास्त्र होणारं लग्न जानेवारीमध्ये होणार आहे आणि त्यांचे शास्त्र सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहे. उच्च शिक्षित आणि उच्च पदावर तुम्हाला सुद्धा हे पद मिळणार आहे. तुम्ही असाच अभ्यास चालू ठेवला तर आम्ही मुलांच्या मतदारांना विनंती करतो की त्यांचे बंधू सुद्धा येत आहेत. मनोज यांच्या ऐकलेले बाहेर आहेत, पण माझं गाव आहे. शिंदेगड गावाचं त्यांच्या मामाचं गाव आहे. मी माझं समजतो की आमच्याकडे आग्रह असलेले म्हणजे एक अधिकारी होते. धन्यवाद प्रियंका. असाच प्रेम राहू दे. आम्हाला घरी बोलू नको पत्रिका द्यायला. त्यानंतर नमस्कार, माझं नाव सचिन देवरे, मी शिवराणा व्याख्याते आहे, जळगावहून आलेलो आहे. खरं म्हणजे आज शिवराणा संघाच्या वतीनं जो पुरस्कार सोहळा, गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, त्यामध्ये नुसतं फक्त पुरस्कार देणं नाही तर विचारांची देखील मेजवानी उपस्थितांना मिळाली पाहिजे. त्याचबरोबर महाराणा प्रतापांचा इतिहास ऐकायला मिळाला पाहिजे. या हेतूनं या व्याख्यानाचं आयोजन आज संघटनेच्या वतीनं केलेलं होतं आणि त्या व्याख्यानासाठीच आज मी संभाजीनगरमध्ये आलो होतो. अतिशय छान असा कार्यक्रम झाला. गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप संघटनेनं दिली, त्यामुळे समाजातील तरुणांना एक नवी उमेद मिळाली हे मात्र निश्चित आहे. तुम्ही जळगावून आलात तर जळगावचे काही विद्यार्थ्यांचा काही सत्कार वगैरे इथे झाला? जळगावचेच नाही तर जवळजवळच महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून इथं विद्यार्थी आलेले आहेत, समाजातील नामवंत व्यक्ती आलेले आहेत की ज्यांना समाजभूषण पुरस्कार सोहळा मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता, विचारू शकता, आजही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेली मंडळी इथं उपस्थित आहे. हा बरगतचा असा दिवसभर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमानंतर भोजनाची देखील व्यवस्था संघटनेतर्फे समाज बांधवांसाठी सर्वांसाठी केलेली आहे. तर आपलं नाव सांगा. सचिन देवरे सर, पाचोरा. स्टूडेंट है, उनका सम्मान किया जा रहा है. 185 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शिवराणा सेवा संघाच्या वतीनं करण्यात येत आहे. तो चालू आहे. आता किती वर्षापासून हा सत्कार समारोह? 25 वर्षापासून हा सत्कार समारंभ चालू आहे. आणि तुमच्या समाजातर्फे आणखी 2-3 सत्काराचे कार्यक्रम झाले, त्याबद्दल तुम्हाला काय? समाज मोठा आहे तर समाजाचे कार्यक्रम होत राहतात, त्याचं अभिनंदन आहे त्यांचं सगळ्यांचं. बरं, तुमचा सत्कार कार्यक्रम ठेवला, 10वी 12वी उत्तीर्ण ठेवला का आणखी कोणकोणत्या विद्यार्थ्यांना केला? 10वी 12वी तर आहेच, MPC UPSC स्टॉप सिलेक्शन, वेगवेगळ्या पदव्या, MBBS असेल, डॉक्टर असेल, बँक सिलेक्शन असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा सत्कार समारंभ ठेवलेला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कोण कोण उपस्थित होते? आताच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आहे, त्यांच्या हस्तेही या ठिकाणी पुरस्कार देणं चालू आहे. आज 185 10वी 12वी MPSC UPSC या सर्व विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गुणवंत सन्मान पुरस्कार दिला जात आहे. सर, जो पुरस्कार तुम्ही देतात तो कोणत्या स्वरूपात असतो? तो प्रमाणपत्र असतं, गुलाबाचं फूल असतं आणि
स्मृतिचिन्ह मोठं असतं महाराणा प्रतापसिंह यांचं, आणि तो आदर्श एका महापुरुषाचं त्यांनी आदर्श राहावं, देशासाठी, समाजासाठी, परिवारासाठी काम करावं. हो, समाजभूषण म्हणून पुरस्कार आहे. जे समाजात झिजले, ज्यांनी घाम गाळला, मेहनत केली, अशा परिवारातल्या, समाजातल्या अशा लोकांचा सुद्धा या ठिकाणी समाजभूषण म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे. समाजाला आव्हान असं करणार आहे की आपले जे प्रश्न आहे, अडीअडचणी ज्या आहेत, त्या अडीअडचणीसाठी समाज संघटित व्हा आणि आपल्या अडीअडचणी आणि समाजाचा विकास एकोपाने, एकजुटीनं होतो. आणि त्याचं प्रतीक म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणारे शिवराणा सेवा संघ आणि समिती यांच्यातर्फे अशीच सेवा आहे. आम्हाला सहकार्य करा. अनेक कामं, जसे मंत्रालय असेल, आम्ही मिटिंगा जातो, समाजाच्या अडचणी सोडवण्याचा आग्रह धरतो. आताच माननीय पालकमंत्री यांनी MPSC UPSC ह्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या स्टडीसाठी 1 कोटीची घोषणा या ठिकाणी केली ह्या कार्यक्रमात निधी देण्याची. दरवर्षी तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात, पुढच्या वर्षासाठी तुम्ही काय आव्हान करणार विद्यार्थी? पुढच्या वर्षी ही संख्या अधिक वाढेल आणि गुणवंत चेहरे दिसतील. पालकमंत्री म्हणल्याप्रमाणे समाजातून कलेक्टर झाले पाहिजेत, समाजातून पोलीस आयुक्त झाले पाहिजेत, डॉक्टर झाले पाहिजेत, असे ते त्यांनी पालकमंत्र्यांनी आशीर्वाद दिला. खऱ्या अर्थानं त्या सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे, आणि तुम्ही सर्व पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे समाज अशा पद्धतीनं उन्नत होतो, प्रगत होतो, आणि खऱ्या अर्थानं त्याचा आनंद शिवराणा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना मिळतो. तुमच्या कार्यकारिणीमध्ये आणखी कोण कोण पदाधिकारी? आमच्या कार्यकारिणीमध्ये आहे भरतसिंग काका गुणावत आहे, बोरासिंग राजपूत आहे, ॲडव्होकेट या ठिकाणी सुभाष कुकडे, अंजलीताई मॅडम, आणि या ठिकाणी आनंद वारवाल, भावसिंग बैनाडे, शिवसिंग खोकड, असे अनेक कार्यकर्ते, नारायण मेहर आहे, असे अनेक कार्यकर्ते आहेत. शिवराणा सेवा संघ युवा अध्यक्ष कल्पेश ताटू, तसेच भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी उपाध्यक्ष. आज हा जो कार्यक्रम दिसतोय आपल्याला, या कार्यक्रमामध्ये राजपूत समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही भव्य दिव्य असा सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला होता. यामध्ये तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते यांचाही आपण विविध प्रकारे कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सर्व समाजभूषण, जे समाजातील सर्वोच्च कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी समाजभूषण पुरस्कार आपण येथे आयोजित केलेला आहे. आता किती विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे? जवळपास 167 विद्यार्थ्यांचा सत्कार इथे झालेला आहे. आणि तसेच जवळपास 20 समाजातील नामवंत समाजसेवकांचाही सत्कार इथे सोबत झालेला आहे. काय आव्हान करणार सर विद्यार्थ्यांना? समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मोठ्या मोठ्या पदावर जावे आणि आपल्या समाजाचं नाव मोठं करावे, हीच अपेक्षा या कार्यक्रमातून आम्ही व्यक्त करतो. चला, खूप